ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला। त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार त्याचं कारण असं आहे की डान्स बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलं आहे, म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलं आहे। त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे। डान्स बारचे नियम आहेत, नियम तर सगळे तुडवलेले आहेत, कारण डान्स बारमध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे। 9च्या नंतर महिला राहू शकत नाही। सिंगर जरी आपण म्हटलं, ऑर्केस्ट्रा म्हटलं, ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे, तरी 5च मुली त्याच्यामध्ये काम करतात। ऑर्केस्ट्राचे नियम असे आहेत, त्या मुली प्लॅटफॉर्मवरनं खाली जाऊ शकत नाही। यांच्याकडे हे म्हणतात 14 मुलींचं लायसन होतं, 5 मुलींना लायसन परवानगी असताना 14 मुली काय करत होत्या। पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे, ज्याच्यामध्ये नृत्य करताना, लगट करताना, पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे। प्रत्येक आठवड्याला त्यांना मी